फक्त आपल्या सरकारला एवढंच म्हणणं आहे की सरकारने त्याचं डायव्हर्शन करून जिथे तुम्हाला हे होणार नाही आपण याचा प्रश्न भेटेल म्हणजे तुम्हाला जी चाकण किंवा जागेवरची जमीन तुम्ही घेतलेली आहे तिथून प्रकल्पात द्यावा लागेल, एवढंच करावं लागेल. पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी. नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीला वगळून रेल्वे नेण्यात यावी. रेल्वे मार्गासाठी मी संगमनेर अकोले तालुक्यातील जनतेसोबत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची ग्वाही. कमी वेळेमध्ये रेल्वे पोचवायची, कमी वेळेत कमीत कमी. तर मला वाटतं शिर्डी हा लांबचा पल्ला ठरतोय. जर कमी वेळेत रेल्वे पोचवायची तर सगळ्यात सोपं नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, वायार, आळेफाटा असं हा मार्ग सगळ्यात सुखकर आहे. आणि वेळेत रेल्वे पोहोचवायची असेल तर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, आळेफाटा हा मार्ग सोयीस्कर. तसेच रेल्वे मार्गात विखे पाटील हस्तक्षेप करत असतील तर वेळ प्रसंगी त्यालाही विरोध करू. आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे स्पष्टीकरण. पक्ष, सर्व राजकीय नेते सर्वांना आवाहन करतो की त्यांनी एकत्र यावं. जनतेला सुद्धा आवाहन करतो की ही ऐतिहासिक लढाई आहे. त्याच्यामुळे या मागणीसाठी राजकीय मतभेद आणि इतरही काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, सगळं बाजूला ठेवून अकोलेकर म्हणून सर्वांनी एकत्र यावं आणि रेल्वेसाठी जर लढा उभा राहत असेल तर या लढ्याच्या मागे उभं राहावं, ही आमची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. नाशिक, अकोले, संगमनेर, पुणे याच मूळ मार्गाने रेल्वे जावी. तसेच शिर्डी, अकोले, शहापूर याही मार्गाने रेल्वे नेण्यात यावी व रेल्वेसाठी सर्वांनी एकजुटीने अकोलेकर म्हणून लढा उभा राहावा. डॉक्टर अजित नवले यांचे स्पष्टीकरण. सालाबादप्रमाणे याही वर्षी राजूर येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरले असून प्रदर्शनात हजारोंच्या संख्येने डांगी बैल तसेच दूरदूरवरून अनेक जण हे प्रदर्शन बघण्यासाठी येत आहेत. यामुळे प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे. काँग्रेस पक्षाच्या गिरिजा पिचड यांनी राजूर येथील प्रदर्शनास भेट देऊन राजूर येथे सुरू असलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनात शेतकरी व व्यापाऱ्यांना भेटून साधले हितगुज. अतिक्रमण केलं आहे त्या येडवाईची जी क्षेत्र आहे त्या वन विभागामध्ये अतिक्रमण करून शेती करतात. त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आदिवासी समाज येतो त्या समाजाला तिथे नवस्फूर्ती करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. मग त्याचे कारण येथील एडूमाता मंदिर परिसरातील वन विभागाच्या जागेवर स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने तसेच भविष्यात संघर्ष होऊ नये म्हणून एकलव्य भिल्ल सेना समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन येडूबाई यात्रेसाठी जागा आरक्षित करण्याची मागणी केली आहे. नाशिक संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे. पुन्हा नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे. यासाठी मी आज आपल्या सभागृहामध्ये इथं आवाज उठवणार आहे. नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी या मागणीसाठी विधानभवन परिसरात हातात फलक घेऊन आमदार अमोल खताळ यांनी सर्वांचे लक्ष घेतले वेधून. लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून केल्या भावना व्यक्त. पुणे रेल्वे अकोले मार्गे नेण्यात यावी यासाठी आज अकोले विश्रामगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी रेल्वे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत असून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने 9 ते 11 डिसेंबर या कालावधीत नगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक